नमस्ते मंडळी, तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल की ही रेसिपी बघूनच. तर ही रेसिपी आपण कच्च्या केळ्यांपासून बनवलेली आहे. तुम्ही केळीपासून चिप्स किंवा भाजी बनवली असेल, पण आज आपण काहीतरी नवीन ट्राय करणार आहोत. तर रेसिपी पूर्ण बघा. इथे मी 2 कच्ची केळी घेतलेली आहे आणि ही केळी पूर्णपणे कच्ची आहे. तर आता आपण ह्या केळी सोलण्याकरता सगळ्यात पहिल्यांदा हाताला तेल लावून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून आपले हात हे काळे पडू नये आणि केळीचं जे चिक असतं ते आपल्याला हाताला लागू नये म्हणून. तर आता आपण याचे सगळ्यात पहिले देठ कापून घ्यायचे दोन्ही साईडचे. आणि आता आपण याच्यामध्ये असं चिरा मारून घेऊया. अगदी वरच्यावर मारा, म्हणजे अगदी साल हे सहज निघून जातं अशा पद्धतीने. आणि आपण पूर्ण याच्यावरचं साल आहे ते काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला केळी अगदी पूर्ण अख्खीच्या अख्खी मिळेल. बघा, अशा पद्धतीने तुम्ही साल काढलं ना तर अगदी व्यवस्थित साल निघतं, म्हणजे आपलं केळं कुठूनही तुटत नाही आणि आपल्याला अगदी अख्खंचं अख्खं केळं हे मिळतं व्यवस्थित. कुठे तुम्हाला असं वाटलं खराब वगैरे, तो भाग तुम्ही काढून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी आता दुसऱ्या केळीचं पण साल काढून घेते. वरच्यावर चिरा मारून सेम प्रोसेस आपण हिला पण करूया. हे बघा, आता अशा पद्धतीने मी तिथे 3 केळ्या घेतल्या होत्या. आता याच्यावरती तुम्हाला कुठे थोडंफार साल राहिलेलं वाटत असेल तर ते पण आपण चाकूच्या साहाय्याने काढून घेऊया, म्हणजे ते साल कसं कडसर लागतं, त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण व्यवस्थित साल याचं काढून घ्यायचं आहे. आता आपण याचे 2 पार्ट करूया, म्हणजे एकाचे 2-2 तुकडे करायचे आपल्याला, म्हणजे एकूण 6 तुकडे आपले तयार होतील. जर तुम्हाला क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही केळं अजून घेऊ शकता, फक्त स्टफिंगचं प्रमाण तुम्हाला जास्त वाढवावं लागेल. इथे मी तुम्हाला 3 केळ्यांच्या हिशोबाने स्टफिंग बनवून दाखवणार आहे. अगदी योग्य प्रमाणात बरोबर 3 केळ्यांच्या हिशोबाने आपण स्टफिंग बनवत आहोत, म्हणजे ते स्टफिंग आहे ना बिलकुल उरणार नाही आणि आपल्या केळीमध्ये व्यवस्थित बसेल. जर तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तुम्ही क्वांटिटी वाढवू शकतात. आता अशा पद्धतीने आपल्या केळीला चिरा मारायचा. त्याप्रमाणे आपण भरलेले कारले किंवा भरलेले वांगे करतो, अशा पद्धतीने आपण आज भरलेले केळं करणार आहोत. आणि ही रेसिपी पूर्णपणे माझी स्वतःची आहे. म्हणजे आता एक केळं माझं असं मधून जसं चिरलं गेलं होतं ते सुद्धा आपण भरणार आहोत. इथे आपण स्टफिंग बनवण्याकरता एका बाउलमध्ये 4 मोठे चमचे दाण्यांचं कूट घ्यायचं आहे. आता हे भाजलेल्या दाण्यांचं कूट आहे. 3 केळ्यांच्या हिशोबाने मी इथे स्टफिंग बनवते. इथे थोडंसं चवीपुरतं आपण तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट थोडं टाकू शकता. थोडं धने पावडर टाकलेली आहे मी, थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडा गरम मसाला टाकूया आपण, त्याच्याने टेस्ट खूप छान येते. जिऱ्याची पावडर टाकूया थोडीशी, थोडं काळं मीठ टाकूया, थोडं साधं मीठ टाकूया चवीनुसार. इथे अर्धा चमचा आपण पिठी साखर टाकायची आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ. आता आपण आपल्या स्टफिंगला छान अशी एकदम आंबट गोड चव देण्याकरता इथे मी आमचूर पावडर टाकते. तुम्ही याच्याऐवजी लिंबाचा रसही टाकू शकतात. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला बाइंडिंग करता याच्यामध्ये मी 2 छोटे चमचे रिफाइंड ऑइल टाकते. याच्यामुळे ना आपल्या स्टफिंगला छान बाइंडिंग मिळेल, म्हणजे आपण जेव्हा ते केळीमध्ये स्टफिंग भरू तेव्हा ते स्टफिंग इकडे तिकडे पसरणार नाही, अगदी केळीमध्ये व्यवस्थित लागून राहील आणि अगदी छान आपली केळी पण आपण जेव्हा उचलू जेव्हा खाऊ तेव्हा ती व्यवस्थित स्टफिंग त्यामध्ये असंच्या असं राहील. त्याच्यामुळे थोडंसं 2 चमचे मी इथे तेल टाकलं बाइंडिंग करता. आता आपलं स्टफिंग रेडी झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे आपल्या स्टफिंगला. आता लगेचच आपण चिरा मारलेल्या केळ्यामध्ये स्टफिंग मस्त दाबून दाबून भरून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित दाबून दाबून पूर्णपणे स्टफिंग मस्तपैकी भरून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला पूर्णपणे स्टफिंग भरून घ्यायचं. आता हे स्टफिंग 3 केळ्यांच्या हिशोबाने बरोबर झालेलं होतं, तर तुम्ही सुद्धा हे प्रमाण घेऊ शकतात. जर तुम्हाला उपवासाकरता हे केळं करायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये धण्याची पावडर, हळद, गरम मसाला हे स्किप करू शकतात आणि फक्त उपवासाचे जे साहित्य आपण टाकतो ते तुम्ही दाण्याच्या कूटमध्ये टाकू शकतात. जसं की लाल तिखट, जिरं, काळं मीठ, साधं मीठ हे तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये आणि उपवासाचे आपले भरलेले केळं पण तयार होऊ शकतात. पण इथे मी हे सहज असंच रेसिपी करून बघितली आणि एकदम छान बनली होती ही रेसिपी, म्हणून मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी पूर्णपणे अशीच बघून करू शकतात. हे बघा, आता अशा पद्धतीने मी सर्व केळं भरून घेतलेले. आता केळं भरताना आजूबाजूला ते स्टफिंग थोडंफार लागलं तरी काही हरकत नाही,
आपण जेव्हा त्याला शॅलो फ्राय करू ना तेव्हा अगदी ते छान क्रिस्पी होतात बाहेरून आणि टेस्टला तर खूपच छान होतं. आता हे जे केळं माझ्या हाताने जास्त कट झालं होतं ते सुद्धा मी व्यवस्थित दाबून भरून घेतलेलं आहे आणि त्याला थोडं प्रेस केलं म्हणजे अगदीच आपलं जे स्टफिंग आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित राहील. अशा पद्धतीने मी सगळे केळं स्टफ करून घेतलेले आहेत. बघा आपलं सारणसुद्धा अगदी बरोबर परफेक्ट झालेलं आहे. आता लगेचच आपण आपली कच्ची केळी शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. इथे मी कढई ठेवलेली आहे. कढई छान तापली की आपण त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकायचं आहे. इथे तेलही कमी लागतं आणि खूप छान रेसिपी तयार होते आपली. आता तेल गरम झालं की लगेच आपण आपल्या सगळी केळी जी आहे याच्यामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. आता टाकल्याबरोबर लगेच तुम्ही तिला हलवू नका. जरासं तिला 1-2 मिनटं वाफू द्या. म्हणजे आपले केळे आहेत ना कच्चे असल्यामुळे आतमधून पण छान वाफतील, ते सॉफ्ट होतील आणि बाहेरून सुद्धा क्रिस्पी बनतील. हे बघा 2 मिनिटानंतर आता आपण केळं आपलं उलटून घ्यायचं आहे. थोडंसं तुम्हाला चिपळल्यासारखं वाटेल तर तुम्ही थोडंसं तैच्या साहाय्याने त्याला असं पहिले काढून घ्या खालून आणि नंतर त्याला तुम्ही चारही बाजूंनी अगदी व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचे. जास्त आपल्याला याला काळपट असं शेकायचं नाही आहे. अगदी गोल्डन ब्राऊन कलरचा होईपर्यंत आपल्याला याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही असाच कलर याचा येऊ द्या. अगदी टेस्टी लागतात आणि खायला तर तुम्ही नुसतेही खाऊ शकतात, पण डाळ भात सोबत किंवा भाजी पोळीसोबत सुद्धा तुम्ही याला शेअर करू शकतात आणि खाऊ शकतात. आणि 2 ते 3 दिवसापर्यंत तुम्ही यांना आरामात खाऊ शकता. फक्त यांना फ्रीजमध्ये ठेवा. पण शक्यतो राहतच नाही ते. इतके छान लागतात की संपूर्ण सगळेजण अगदी आवडीने खातील आणि झटपट संपतील. बघा आता आपली केळी ना अगदी छान शॅलो फ्राय झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त दिसते. वरतून त्याचं टेक्स्चर पण छान आलेलं आहे. आता मी ते कोथिंबीर टाकून याला गार्निश करणार आहे. आता आपण लगेच याला प्लेटिंग करूया. आमच्या इथे केळीच्या बागा असल्यामुळे आम्हाला केळीची पानं आणि कच्ची केळी ही अशी फ्रीमध्ये भेटून जाते. त्याच्यामुळे मी केळीपासून वेगवेगळे पदार्थ बनवते. इथे मी केळीपासून ना माझ्या व्हिडिओमध्ये मी यूट्यूबवर टाकलेलं आहे. कच्च्या केळीची चिप्ससुद्धा मी बनवून दाखवलेले आहेत. केळीची भाजी बनवून दाखवली आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकतात. आता तुम्हाला मी केळं कटसुद्धा करून दाखवते की अगदी आतमधून सुद्धा कसं बनलेलं आहे बघा. आता आपण 2 मिनिटात त्याला वाफवल्यामुळे अगदी आतमधून पण सॉफ्ट झालेले होते केळे आणि बाहेरून सुद्धा क्रिस्पी झालेले आहेत. हे बघा अशा पद्धतीने आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि अगदी छान क्रिस्पी कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट असे आपले भरलेले केळं तयार झालेले आहेत. तुम्ही याला काय नाव द्याल मला कमेंट करून नक्की सांगा. आता मी इथं यांना भरलेले केळं असा सुद्धा बनवू शकेल किंवा स्टफ बनाना, क्रिस्पी स्टफ बनाना सुद्धा आपण म्हणू शकू. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुमच्या घरातल्यांना तुम्ही अशा पद्धतीने नवीन प्रकारे कच्चे केळीची एक रेसिपी तयार करून खाऊ घाला आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि एक कमेंट नक्की करा. बाय.